पप्पा, हा बेटा. रुपया घसरला म्हणजे नेमकं काय झालं? काय होतं बेटा की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत कमी होणं म्हणजे त्याचं अवमूल्यन होणं किंवा त्याला रुपया घसरला असं म्हणतात. पण या डॉलरच्या तुलनेमध्ये म्हणजे त्याची किंमत $1 तुलनेमध्ये रुपयाची किंमत ही 90 रुपयापर्यंत झाली. म्हणजे जी मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या आधी 80 रुपयापर्यंत होती ती आता 90 रुपयापर्यंत गेलेली. आता याचा परिणाम काय झालेला आहे बेटा की भारतीय म्हणजे कशामुळं हा रुपया कमी होतो आणि ज्याचं उत्तर हे सरकारने द्यायला पाहिजे. परंतु सरकार जे आहे ते अशा महत्वपूर्ण मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन असोत, हे जबाबदार जे लोक आहेत ना, यांनी संसदेमध्ये रुपयाच्या अवमूल्यनावर चर्चा करण्यापेक्षा भावनिक विषय लोकांना म्हणजे प्रिय वाटतील असे भावनिक विषय मुख्य मुद्दे सोडून त्याच्यावर चर्चा केली जाते. परंतु या मुद्द्यावर चर्चा करताना आपल्याला सरकार हे दिसत नाही. काय झालं बेटा की भारताच्या रुपयाचं अवमूल्यन होण्याची जी कारणं आहेत त्या कारणामध्ये नंबर 1 तुला म्हणावं लागेल की भारतातलं जे परकीय गुंतवणूक आहे ती परकीय गुंतवणूक कमी झालेली आहे. आयात अधिक केली जात आहे आणि निर्यात आपली कमी होत आहे. म्हणजे अमेरिकेनं जे धोरण अवलंबिलं 50% टेरिफचं वगैरे त्याच्यामुळे सुद्धा जगभरामध्ये जी काही खास करून अमेरिकेमध्ये आपली जी काही निर्यात होती त्याच्यावर मोठा परिणाम झालेला आहे आणि याला विशेषतः तेलाच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहेत. आता काय होतं की सरकारचे जे भक्त लोक आहेत ते प्रचार करताना म्हणतात की 1 रुपयाचं अवमूल्यन झालेलं असले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे बेटा की तेल असेल, इतर वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक्स असेल, कृषी साहित्य असेल, खतं असतील, अशा आयात केलेल्या ज्या वस्तू आहेत ना त्या डॉलरची किंमत स्थिर राहिल्यामुळं आणि आपला 1 रुपया घसरल्यामुळं त्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढत जातात. त्याच्यामुळं काय होतं की लोकांची खरेदी शक्ती कमी झालेली आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. परदेशामध्ये शिक्षण आणि प्रवास जो आहे तो सुद्धा खर्च जो आहे तो सुद्धा वाढलेला आहे आणि परकीय कर्ज जे आहे त्याचा सुद्धा खर्च आपल्याला या रुपयाच्या अवमूल्यनामुळे वाढणार आहे. खास करून IT क्षेत्रामध्ये, टेक्स्टाईल मध्ये याचा मोठा परिणाम आपल्याला दिसत आहे. मग हा रुपया अवमूल्यन या रुपयाचं कमी होण्यासाठी शासनानं खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. खास करून RBIच्या धोरणामध्ये बदल होणं, त्याच्यामध्ये निर्णय घेणं हे अपेक्षित असतं आणि म्हणून आपल्याला रुपयाचं अवमूल्यन होताना दिसतं. हे जर अवमूल्यन थांबलं नाही बेटा तर भारतातली जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेवर परिणाम होऊन लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं बेटा तुझ्या?